नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपरेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मी आज एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे नेहमीसारखाच, आणि तो विषय तरुण लोकांशी संबंधित आहे, तरुणाईशी संबंधित आहे, ज्यांच्या डोक्यात रीळ REEL रीळचं जे खूळ माजलेलं आहे, किंवा इंस्टाग्राम असेल किंवा ते मौज म्हणून काही ते ॲप असेल, त्याच्यावर छोटे छोटे 30 सेकंदाचे 1 मिनिटाचे व्हिडिओ अपलोड करणे आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त लाईक मिळवणे, फॉलोअर्स तयार करणे, हे असं जे काही चाललं आहे. आणि त्यापायी हे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालू पाहत आहेत, किंबहुना काही लोकांनी याच्यासाठी प्राणही गमावलेले आहेत. प्लॅटफॉर्मवर रील बनवणे, धावत्या लोकलमध्ये धावत्या ट्रेनमध्ये रील बनवणे, चालत्या रेल्वेमधून हात बाहेर काढून तोंड बाहेर काढून उभं राहणे, काहीतरी आवाज देणे, आरोळ्या देणे, हात करणे, ह्यामधून अपघात घडून येत आहेत आणि याच्यावर शासनाने बंदी घातलेली आहे. तरीही तरुण लोक हे ऐकायला तयार नाहीत, थांबायला तयार नाहीत. छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच एक दुर्घटना घडलेली आहे की रीळ करण्याच्या नादात ज्या मुलीला 4 चाकी वाहन चालवता येत नव्हतं, तिने ते वाहन चालवण्याचा प्रयत्न केला आणि गाडी पुढे नेण्याच्या ऐवजी तिने रिव्हर्स गिअर टाकला होता आणि गाडी मागे गेली आणि ॲक्सिलेटरवर तिने पाय दाबल्यामुळे गाडी मागे जाऊन दरीत कोसळली. त्या मुलीचं मृत्यू झाला. आता ह्या घटनेमुळे त्या मुलीच्या घरादारावर, आईवडिलांवर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल, हे आपल्याला याची कल्पना आहे. आणि एवढं सगळं करूनही भागत नाही, तरी तरुण मुलं मुली आणखी रीळ करायचा प्रयत्न करतात. असाच एक रीळ करायचा प्रयत्न दरीपुलाजवळ कात्रज वरून जो रस्ता पुढे ह्याला जातो साताऱ्याच्या दिशेने मुंबई बँगलोर हायवेवर, तिथेही पडीक इमारतीमध्ये त्याच्या छतावर जाऊन त्या स्लॅबवर उभं राहून काही मुलामुलींनी एक व्हिडिओ तयार करायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये तुमच्या या मनगटाची ही जी पकड आहे, ही पकडीमध्ये किती ताकद आहे, स्ट्रेंथ ऑफ रिस्ट, असं काहीतरी लटकून राहण्याचा त्या मुलामुलींनी प्रयत्न केला. आणि ही अत्यंत गंभीर घटना आहे. तिथं जर ते हात, ही पकड निसटली असती, खाली पडलं असतं, डोकं फुटलं असतं, हाडं मोडली असती, जीव गेला असता, तर काय घडलं असतं याची आपण कल्पना करू शकतो. अशा पद्धतीने रीळ करणारे REEL रीड करणारे लोक स्वतःचा जीव धोक्यात आणतात. आता आपल्या कुटुंबाला दुःखाच्या खाईत लोटतात आणि अशा लोकांना प्रोत्साहन देणारे, ते शूट करणारे, त्यांचे मित्रमैत्रिणीसुद्धा तितकेच ह्या घटनेला जबाबदार आहे, अशा घटनांना जबाबदार आहे. त्यामुळे अशा रीळ बनवणाऱ्या लोकांना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये आणून बोलावून त्यांना समज दिलेली आहे आणि त्यांना न्यायालयापुढे उभं केलं जाणार आहे. त्यांच्यावर खटला IPC अंतर्गत काही कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवून खटला चालवण्यात येणार आहे. आणि खरोखर ह्या अशा पद्धतीने आपले प्राण, आपल्या कुटुंबाला दुःखाच्या ह्याच्यामध्ये लोटू पाहणाऱ्या ह्या अशा सगळ्या तरुणाईला वेळीच समज द्यायला हवी. गरज पडली तर त्यांना गुन्हा दाखल करून न्यायालयापुढेही उभं केलं गेलं पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा सिद्ध करून त्यांना कोठडीत सुद्धा डांबलं गेलं पाहिजे. कारण त्यांना कळत नाही की आपण समाजापुढे कुठला आदर्श उभा करतोय. आता हे जे स्वतःचं प्राण धोक्यात आणतात त्याच्याबद्दल तर आपण त्या रीळबद्दल बोलतोयच, परंतु ह्या रीळचा जो बाजार आता तरुणाईने मांडलेला आहे, काहीतरी हसवणारे रीळ करायचे, काही विनोदी रीळ करायचे, काही कौटुंबिक रीळ करायचे, काहीतरी विनोद, काहीतरी आचकटपणा, काहीतरी विचकटपणा, काहीतरी फॅशनचा बडीमार करून काहीतरी नृत्य करायचं, काहीतरी हिंदी संवाद फेक करायची, काही मराठी संवाद फेक करायची, काहीतरी अश्लील बोलायचं, काहीतरी आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करून आकर्षित करून घ्यायचा प्रयत्न करायचा, काहीतरी वेगळे असे चेहऱ्यावरचे हावभाव दाखवायचे, काहीतरी सुचवायचा प्रयत्न करायचा. त्याच्यातून ह्यांनी जो म्हणजे विशेषतः मुलींनी असेल, महिलांनी असेल, आपल्या शरीराचा, आपल्या सौंदर्याचा जो बाजार मांडला आहे, त्याच्यातून ते काय दाखवण्याचा प्रयत्न करतायत, किंवा स्टंट करून असं लटकून वगैरे व्हिडिओ तयार करून, रीळ तयार करून जे लोक समाजाला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतायत, जास्तीत जास्त शेअर, जास्तीत जास्त लाईक, जास्तीत जास्त फॉलोअर मिळवून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यातून साध्य काय होणार आहे? तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं, समाज माध्यमावर तुमचे फोटो अपलोड होत आहेत, त्याचा कोणी मॉर्फ करून दुरुपयोग केला, तुमचा फोन नंबर असेल, तुमचं काही ईमेल अकाउंट असेल, तुमचं काही इंस्टाग्रामचं अकाउंट असेल, ते हॅक करून काही करायचा प्रयत्न केला,
किंवा ह्या लाईक शेअरमधून तुम्हाला काय मिळणार आहे. काही लोक त्याच्यातून काही उत्पन्न मिळवून करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अशा उत्पन्नातून, अशा या लाईक शेअरमधून आपल्या पोटाची भूक भागवली जाऊ शकते का? हे आपल्या उपजीविकेचं, हे आपल्या चरितार्थाचं साधन होऊ शकतं का? याचा विचार करायचा आपण प्रयत्न करायला हवा. आपण ह्याच्यातून काही स्टार होणार आहोत का? आपल्याला ह्याच्यातून जाऊन आपण जे आपण म्हणतो पडदा, छोटा पडदा मोठा पडदा, त्याच्यावर जाऊन आपण काही काम करणार आहोत का? आपल्याला अशी संधी मिळणार आहेत का? मग असं हे रील, REEL, रीडमधील आभासी वास्तवात, व्हर्च्युअल रियालिटीमध्ये जगण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न या निमित्ताने मला ह्या तरुणाईला विचारायचा आहे. तुम्ही REEL, रीड या आभासी वास्तव्यात जगण्यापेक्षा REAL, रियल, वास्तविक जगात जगण्याचा प्रयत्न करा. आजचं जे जीवन आहे, जे तुमच्या माझ्या पुढे उभं आहे, ज्याला आपण सत्यम शिवम सुंदरम, सत्य आहे तेच शिव आहे आणि तेच सुंदर आहे, सत्याच्या जगात जगायचा प्रयत्न करा. वास्तव परिस्थितीशी डोळ्यात डोळे घालून संघर्षाला तयार राहण्याचा, संघर्षावर मात करण्याचा प्रयत्न करा. लाली पावडर लावून कॅमेऱ्यापुढे उभं राहून नृत्य करणे, चांगले कपडे परिधान करणे, चांगली चेहऱ्याची रंग सजावट करून, फोकस लावून व्हिडिओ शेअर करून तो समाज माध्यमावर अपलोड करून आपल्या सौंदर्याला वाहवा मिळवणे, याच्यात फार मोठेपणा नाही, याच्यात फार काही नाही. तर चांगलं नाव कमवणे, आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करणे, समाजात चांगली पद प्रतिष्ठा मिळवणे, स्वतःचं नाव स्वतः कमवणे आणि त्याच्यामधून आपल्या कुटुंबाचा, आपल्या जीवनाचा विकास करणे, चांगल्या वाटेवर जगणे, विधायक गोष्टींची कास पकडणे आणि एक चांगलं प्रगतिशील, प्रगतिमान असं जीवन जगणे. आपल्याला आपल्या श्रीमद भगवद्गीताने प्रगमनशील ध्येयवादाचा आदर्शवाद सांगितलेला आहे. अशा प्रगमनशील ध्येयवादाकडे जाण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते तरुणाने करायला हवं. REEL, रीड ह्या चौकटीतून बाहेर पडून रियल ह्या जगाच्या अवकाशात, जगाच्या आलेखात येऊन आपल्या वास्तवाला, आपल्या जीवनातल्या ज्या कटू, गोड, तुरट, वाईट, आंबट चव आहेत, त्या चवींचा सामना करून चांगलं जीवन जगायचा प्रयत्न करायला हवा. REEL, रीड आपल्या कामी येणार नाही. REAL, रियल, प्रत्यक्ष जीवन, वास्तव जीवन, तो संघर्ष, त्या संघर्षातून यशस्वी होणे हेच आपल्या कामाला येणार आहे. एवढंच मला रीड आणि रियल या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. तुमच्या इथंही असं रीळपायी काहीतरी वेडे वाकडे कृती करून, काहीतरी नृत्य करून, काहीतरी वेगळं सांगायचा. सगळेच रीळ वाईट असतात असं मला म्हणायचं नाही. चांगले रीळ आहेत, चांगले यूट्यूब चॅनल आहेत, त्याचा जरूर तुम्ही आनंद घ्या, त्यांचे फॉलोअर व्हा, त्याच्यातून काही नवीन समजून घेण्याचा, शिकायचा प्रयत्न करा. पण आवाज तो अनावश्यक आणि आकर्षणाला बळी पडून काहीतरी वेगळं करण्याच्या नादात आपलं जीव, आपलं घरदार यांना धोक्यात आणू नका. आभासी जगात जगू नका, वास्तव जगात जगायचा प्रयत्न करा. रीळमधून बाहेर या, रिअलमध्ये जीवनाला सामोरे जा, असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. आपला ऑफबीट चॅनल असेच विषय घेऊन येत असतो, तुम्हाला तर आता माहितीच आहे. तर तुम्ही ह्या प्रवासात जास्तीत जास्त लोकांना जोडायचा प्रयत्न करा. तुमचे काही विषय असतील ऑफबीटमध्ये घ्यायचे ते मला जरूर सांगा. आपण अशा विषयांना नक्कीच स्थान देऊ. किंवा तुम्ही व्हिडिओ तयार करा आणि यूट्यूब चॅनलवर अपलोड करा. या प्रवासात सामील व्हा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला हा मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर, त्याला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.